नमस्कार किरण भाऊ, तुम्ही सूरज भाऊंच्या या उपोषणाकरता पाठिंबा देण्याकरता आलेला आहात. तर तुम्ही एकूण किती जण आलात आणि काय तुमच्या पाठिंबा देण्याची मागची भूमिका काय आहे नेमकी? तुमचा सर्वांना जय शिवराय. आपला छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जन्मभूमी म्हणून आपण संपूर्ण जगामध्ये देशामध्ये आपण वावरत असतो. आपल्या जुन्नरची ओळख म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहे आणि खऱ्या अर्थानं आपला पर्यटन तालुका हा जाहीर झालेला आहे सूरज भाऊ. याच्यामध्ये पर्यटनामध्ये सौंदर्य वाढवायचं सोडून अशा MIDC किंवा हे प्रकल्प राबवून आपल्या हा इतिहास पुसण्याचं काम हे जे काय अदानी ग्रुप आता करत आहे हा आमचा सगळ्यांचा आरोप आहे. मुळात आमचा आदिवासी भाग म्हणजे आपल्या जुन्नरचा नाही तर आपल्या जगाचा कणा आहे, मानव जातीचा कणा आहे. यांना पाठिंबा देणं आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या वास्तू वाढवणं हे खऱ्या अर्थानं सरकारने केलं पाहिजे. परंतु अशा पर्यटनाला विरोध आणि प्रकल्प वाढवून आपल्या लोकांच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं एक मानसिक छळ करण्याचं काम यांच्याकडून होत आहे. आज जर पाहायला गेलं तर आपल्या जुन्नर भूमीमध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, कोणत्याही ठिकाणी कुठली आपत्कालीन घटना असो त्या ठिकाणी सूरज भाऊ कधी जात पात धर्म पक्ष कधी त्या माणसाने पाहिलेलं नाही हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. कुठल्याही सुखदुःखात प्रथमतः हा हाजीर माणूस राहणार आहे. हा सगळ्यांचा एक आपला हक्काचा भाऊ म्हणून आमच्या पूर्व भागातून खऱ्या अर्थानं भरपूर असे आज दिवसभरात मित्रपरिवार येत जाणार आहे. काल सौम्य पद्धतीनं आपलं भाऊंचं आंदोलन सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये एक सगळ्यांना आशा होती काहीतरी एक निर्णय लवकरात लवकर भाऊंपर्यंत मिळेल. आज पाहिलं तर आजही भाऊ टवटवीत आहे आपल्या समोर. मी एक सर्वांना याच्या माध्यमातून विनंती करतो का आमचा अंत पाहू नका. तरुणाचा अंत भल्या भल्यांनी पाहिलाय, त्यांचा नाश झालेला आहे. आपल्या जुन्नर भूमीमध्ये ही ठिणगी पडलेली आहे. आमच्या आदिवासी भागाला पर्यटनाच्या काही व्यापार वाढून दिले पाहिजेत. त्या ठिकाणी पर्यटन स्थळांमध्ये काही ती जे काही ऐतिहासिक लेणी आहेत, जे काही ऐतिहासिक घटक आहेत त्याला जपून त्या लोकांना रोजगार निर्मिती झाला पाहिजे. तो रोजगार निर्मिती 100% तो ऐतिहासिक रूपाने झाला पाहिजे, पर्यटन रूपाने झाला पाहिजे. परंतु हे जे काही प्रकल्प राबवण्याचा उद्देश या सरकारचा या अदानी ग्रुपचा चाललेला आहे मुळात हा झालाच नाही पाहिजे. त्याला विरोध म्हणून आमच्या पूर्व पट्ट्यातून आमच्या निमगाव सावागावचे मुस्लिम समाजाचे विद्यमान सदर दादा मियाजी पटेल आहेत, OBC सेल पुणे जिल्ह्याचे आमचे निलेश भाऊ बेडे, त्याचप्रमाणे आमच्यासोबत सनीभाऊ उनवणे हे या ठिकाणी आलेले आहे. भामसिप संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे आमचे दादू शेठ जावळे असं आम्ही भरपूर मित्र परिवार या ठिकाणी आलेलो आहे. आजही दिवसभरामध्ये आमच्या पूर्व पट्ट्यातील आनेपाटरा असेल, निमगाव असेल, पश्चिमगाव आपला मंगळूर पारगाव असेल या परिसरातून सूरज भाऊंचा अनेक मित्र परिवार या पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी होणार आहे. आमची भाऊंच्या सोबत आम्ही आजपर्यंत आहे, याही पुढे राहणार. परंतु माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, या निगडीत जे जे काही प्रशासन आहे त्यांना विनंती आहे, कृपया आदिवासी भाग हा आमचा कणा आहे, या जुन्नर तालुक्याचा स्वाभिमान आहे आणि पर्यटन तालुका ही आपल्या तालुक्याची ओळख झालेली आहे. ज्या काही पर्वतरांगा आहेत त्याची उंची वाढली पाहिजे. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती 100% व्हावं, पण ते पर्यटनाच्या रूपाने झाली पाहिजे. हे प्रकल्प आम्हाला मुळात नको. या प्रकल्पाने आमचा जो काही इतिहास आहे तो 100% बुजला जाणार आहे आणि यातून या तालुक्याला कुठलाही फायदा होणार नाही. यामुळं आज सूरज भाऊंच्या या आंदोलनासाठी आम्ही अनेक मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. भाऊ खऱ्या अर्थानं आपलं जे आंदोलन आहे हे 100% यशस्वी होणार आहे. आम्ही सर्व मित्र परिवार जुन्नर तालुक्यातला आपला जो काही मित्र परिवार तो तुमच्या सोबत आहे आणि थोडे दिवसांनी हा जर आजचा दिवस काय होतोय उद्या पाहू, नाही तर आदिवासी पट्ट्यातील प्रत्येक गावात जाऊन आज भाऊंनी जसं आता इथं आंदोलन उभारले, आमच्या सर्वांचं एक ध्येय आहे. भाऊ पूर्वी ह्या जे काही पश्चिम भागातली प्रत्येक गाव आहे, प्रत्येक पेसाच्या काही ग्रामपंचायती असतील, आपल्या जे काही आदिवासी पट्ट्यातल्या ग्रामपंचायती असतील त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्या ग्रामपंचायतीमध्येच सगळ्यांनी उपोषणाला प्रत्येक गावात बसलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, या शासनाला जाग येईल. आदिवासी भाग आमचा कधी हटणार नाही. त्या ठिकाणी जर काही घटना घडल्या तर या ठिणगीचं लवकरात लवकर ज्वलंत उदाहरण या संपूर्ण देशाला, राज्याला बघायला मिळेल. हा अंत तुम्ही काही या गोष्टीचा पाहू नका असं माझं प्रकट मत आहे. काल आदिवासी दिवस होता आणि जुन्नरमध्ये फार मोठा कार्यक्रम पण झाला त्या बांधवांचा. पण मला एक प्रश्न आहे, त्या कार्यक्रमाला एवढी गर्दी होती, मग त्यांच्याकरताच त्यांच्या अस्तित्वाची ही लढाई खरं तर मग इथं का गर्दी दिसत नाही? हे राजकीय लोक गेली कुठं? कसं असतंय, राजकीय लोक ठीक आहे, आता तो कार्यक्रम होता, आदिवासी दिन हा काल पाहायला गेलं तर संपूर्ण देशात राज्यात साजरा झालेला आहे आणि आदिवासींचा कणा आहे हा आपला सगळ्यांचा कणा आहे. आदिवासी म्हणजे सूरज भाऊंच्या पाठिंब्याला सगळ्यांचा पाठिंबा आहे ह्या आंदोलनाला. आज इथं कोणी उपस्थित दिसलं नाही. आता सूरज भाऊ बसले कोणासाठी? आपल्या आदिवासी बांधवांसाठी. आदिवासी बांधव आज काय केलं माहिती का,
आज प्रत्येकाला दिवसभर काम करण्यात केलं तर आज प्रत्येकाचं उपजीविका आज त्याच्यावर चाललेली आहे. सगळेच या ठिकाणी बसू शकत नाही. पण एक दिवस सांगतो तुम्हाला, हे आंदोलनाचं जर पुढे तेज वाढत गेलं तर या ठिकाणी हे जुन्नरचे शहर आहे हे पूर्णपणे चक्का जाम व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. म्हणून आमचं काय, हे सगळ्यांचा पाठिंबा या आंदोलनाला आहे. असं काही कुणी गैरसमज करू नका. प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येक पक्षाचा माणूस या ठिकाणी येणार. राजकीय लोक सुद्धा या आंदोलनात तीव्र रूप झालं ना, प्रत्येक जण श्रेयवाद घेण्यासाठी शेवटच्या गाड्याला दिसतील. परंतु या आत्ताच्या जे काही आंदोलन चालले, आमच्या सारखे तळागाळातले कार्यकर्ते आज बाळाभाऊ ते सुद्धा या ठिकाणी बसून आहे. आम्ही सगळे मित्रभाऊ या ठिकाणी असणार आहे. भाऊंच्या या आंदोलनाला विरोध तर नाही कुणी करणार, लक्षात घ्या, विरोध कुणी करणार नाही. सगळे भाऊंसोबत आहे. फक्त आता ह्याचं पाहतात आंदोलनाचं काय स्वरूप पुढे होतंय, याचं स्वरूप नक्कीच उंच होणार आहे. आणि आदिवासी बांधव शेवटी हा हाडाचा आदिवासी आहे. तो ज्या दिवशी या ठिकाणी येईल ना, त्या दिवशी 100% पूर्णपणे आपल्याला बंदोबस्तात बंद ठेवावा लागेल. अदानीचा हा प्रकल्प होतोय, पण तुम्हाला एक माहिती म्हणून, आता 1-2 दिवसापूर्वी जशी पुणे आणि नाशिक रेल्वेची मागणी चालू आहे ना, तशीच कल्याण आणि नगर या रेल्वे करता जे खालचे खासदार आहेत निलेशजी लंके साहेब यांनी रेल्वे मंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे, मागणी केलेली आहे की कल्याण ते नगर रेल्वे ही नाणेघाट मार्गे व्हावी असे त्यांनी मागणी केलेली आहे. मग तेव्हा सुद्धा सह्याद्री जाणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्ही आता काय सांगाल? मागणी करायला आहे ना, काय होतं, मागणी आता मीही काही करू शकतो. अनेक ठिकाणी मागण्या नाणेघाट मार्गे ना, माळशेज मार्गाचं आहे ते विषय, नाणेघाट मार्गाचं नाही. तो जो हायवे गेलेला आहे कल्याण नगर, त्या मार्गाचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे. ठाण्याचं आपला नाणेघाट आहे, नाणेघाटाचा सह्याद्रीचा त्यातून उल्लेख नाही. कारण की नाणेघाटाची आज जर भराई करायची म्हणलं भाऊ, ती एवढंही शासनालाही सोपं झालेलं नाही. ते एक आव्हानात्मक काम आहे. आणि उभं राहिला रेल्वेचा कालचा प्रश्न, पुन्हा नाशिक रेल्वे 100% झाली पाहिजे. आपले जे काही 3-4 तालुके आहेत त्याच्या रोजगारासाठी, भवितव्यासाठी 100% त्यासाठी काल भाऊंनी सुद्धा पाठिंबा दिलाय. आणि प्रत्येक काल जसे पाहिले सगळे राजकीय लोक त्या ठिकाणी होते. आणि हाही प्रकल्पाला विरोध हळूहळू होणार आहे, याच्यासाठी कोणी पाठिंबा देणार नाही. काहींच्या प्रतिक्रिया समोर, आता अनेक राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया आपल्या समोर आलेल्या आहे का ह्या ग्रुपला, या जो काय आता प्रकल्प चाललाय त्याला आमचा विरोध आहे म्हणून. तुम्ही आता एवढे सगळे तरुण आलेले आहात, जे तरुण अजून काही पाठिंबा देण्याकरता आले नसतील, पण कदाचित ते तिथूनही पाठिंबा त्यांचा असू शकतो, असे बरेच तरुण आहेत. पण या आदिवासी बांधवांकरता आपण खाली सगळे पूर्व पट्ट्यातील जरी असलो, पण जे तरुण मंडळी आहेत त्यांच्याकरता तुम्ही आता काय आव्हान कराल आमच्या मार्फत? माझी आपली एक तरुणांना विनंती आहे. खऱ्या अर्थानं आज भाऊ या आंदोलनाला बसलेले, याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मुळात आज सह्याद्री म्हणजे आपली अस्मिता आहे, आपला इतिहास आहे, तो त्या ठिकाणी विजला गेला नाही पाहिजे. आता हे जे काय वरून कट कारस्थान किंवा हे प्रकल्प राबवण्यासाठी यांचं काय नियोजन धोरण चाललेलं, याच्या आज जरी आपल्याला त्रास जाणवत नसेल, भविष्यातल्या पिढीला हा मोठा त्रास आहे. याचं गांभीर्य आपण तरुणांनी ओळखून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये कोणाचा स्वार्थ नाहीये. का सूरज भाऊ बसले मग पुढे काय राजकीय होतोय, हा तुम्ही डोक्यातून काढून टाका. हा आपल्या मनाला लागलेला एक गंज आहे, तो काढून टाका. आपण आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी बसलेलो आहे, आपण आपल्या अस्मितेसाठी बसलेलो आहे, आपल्या पुढच्या पिढीच्या अस्मितेसाठी. पुढच्या पिढीला आपण काय उदाहरण देणार आहे, आपल्या सह्याद्री रांगा कशा होता, आपला इतिहास काय, आपण ते सांगायला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या युवकांना विनंती आहे, जास्तीत जास्त युवकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्या. आणि जे काही प्रकल्प या ठिकाणी जुन्नर तालुक्यात राबवायचा प्रयत्न चाललाय तो हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एवढं मी आपल्याला आव्हान करतो. आणि आता कॉक्रोच जनता पार्टीने जसं आंदोलन केलं, सरकार तरुणांनी आवाज उठवला, तसंच आपल्या जुन्नर तालुक्यातील जे राजकीय जे आहेत, म्हणजे जे आता सध्या आपल्या तालुक्याचं कारभार पाहत असतील किंवा आजी माजी जे आहेत, मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा तरुणांनी आता आवाज उठवण्याची वेळ आली असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मुळात हा विषय राजकीय नाहीये, मुळात हा विषय राजकीय नाहीये. त्याच्यामुळं आवाज उचलावा, राजकीय लोकांविरुद्ध आवाज उचलण्याची वेळ नाहीये. आता आपलं मुळात आंदोलन काय आहे का, हा जो प्रकल्प आपल्या भागात होतोय त्या प्रकल्पाला विरोध म्हणून आपण आंदोलन करतोय. त्या आंदोलनाला 100% आपण भाऊ, माझा प्रश्न असा होता की आता हा जो प्रकल्प येतोय, जे राजकीय लोक आहेत त्यांना याची माहिती नव्हती का हा अचानक आला का? आणि जर अचानक जर आला म्हणाल तर मग त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसायला पाहिजे होतं, जर अचानक आला तर. आणि जर अचानक नाही आला, त्यांना जर माहिती आहे, तर मग तरुणांना कुठं किंवा आदिवासी बांधवांना, जुन्नरच्या ग्रामस्थांना, सगळ्या आपल्या तालुक्यातील यांना अंधारात ठेवलं जातंय असं तुम्हाला वाटतं का? मुळात आहे ना, आता तालुक्यातले जे काही तरुण आहे त्यांच्यापर्यंत कोणत्याच राजकीय एकाही अजून राजकीय जबाबदार व्यक्तींनी सुद्धा कोणी त्या ठिकाणी बोललं नाही का हा प्रकल्प आलाय आणि याला आपला पाठिंबा आहे किंवा आम्ही करतोय, आपल्याला तरतूद करायची, असं कोणी ठामपणे तर बोललेलं अजून आठवत नाही, किंवा अशी एखादी कोणी स्टेटमेंट दिलेलं नाही.
ज्या दिवशी असे एखादा राजकीय नेता स्टेटमेंट देईन का हा प्रकल्प आपण राबवतो किंवा तालुक्यात घेतोय, त्या दिवशी कॉक्रोच जनता असेल किंवा काय असेल त्याहीपेक्षा चांगलं आंदोलन तरुणांना अवघड जात नाही. 1 तास लय झाला तरुण जमा व्हायला. त्याच्यामुळं कुणीतरी जबाबदारी घ्यावा. मी तर म्हणतो आज भाऊनी विरोधाची भूमिका घेतली तर ते करायची म्हणून जबाबदारी एखाद्या राजकीय नेत्याने घेतली पाहिजे. त्यानंतर खरा तो उद्रेक आपल्याला दिसायला या ठिकाणी पाहायला मिळेल. पदावर असलेल्या मंडळींनी या आंदोलनाला सपोर्ट केला नाहीये किंवा ते स्वतःहून उभे राहिलेले नाहीये. पण आज सूरज भाऊंकडे एकही पद नसताना जनतेचा प्रश्न सुटावा यासाठी ते उभे राहिलेत. यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. 2 दिवस, आजचा 2रा दिवस आहे, तरी देखील अजून त्यांना कोणी भेटायला आलेलं नाहीये. म्हणून जनतेतूनच काही जणांचा असा प्रश्न आहे की कुठेतरी स्टंटबाजी सुरू झालेली आहे. यावर काय सांगाल? मुळात स्टंटबाजी नाहीये. हा जो काही प्रश्न आहे अदानी हटाव, हा काळाची गरज आहे. आणि राहिला प्रश्न कोणी विद्यमान आजी माजी जे काय आहेत त्यांच्याबद्दल जर आपण आता म्हणायला गेलो तर आता लोकही संभ्रमात आहे. त्यांच्या बरोबर सपोर्ट करणारी संभ्रमात आहे, त्यांच्या पक्षाचेही संभ्रमात आहे. सगळ्यांच्याच बोलतोय मी, कोणाला वैयक्तिक बोलत नाही. जे काय आपल्या तालुक्यात पक्ष आहेत त्या सगळ्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहे का नक्की याला पाठिंबा आहे किंवा नाही, म्हणजे या प्रकल्पाला. मग आता प्रकल्पाला जर पाठिंबा नसेल तर ते आपल्याला 1-2 दिवसामध्ये सूरज भाऊंच्या या ताफ्यामध्ये दिसतील. आणि जर या ठिकाणी आले नाही तर तुमचा जर छुपा पाठिंबा त्याला असेल तर आमच्या सामान्य जनतेलाही कळन का याला पाठिंबा नक्की कोणाचा आहे. त्याच्यामुळे हे सांगण्याची गरज काय नाही. हे जे काय आहे हे सध्या येणाऱ्या वेळ ठरवेल.